नमस्कार मित्रांनो, माझ्या रामदास शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण खास इतिहासाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक अशा किल्ले पिसोळगडची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर आपण किल्ले पिसोळगडाकडे वळूया. चला तर आपण आलो आहोत नाशिक आणि धुळे या दोन जिल्ह्याची सीमारेषा असलेल्या पिसोळबारीजवळ. नांदिन तालुका बागलाण जिल्हा नाशिक या गावानजीक असलेली ही पिसोळबारी. या पिसोळबारीपासूनच आपल्याला धुळे जिल्ह्याकडे जाता येते. नाशिक आणि धुळे जिल्ह्याची ही सीमारेषा असलेली ही पिसोळबारी सध्या या दोन्ही जिल्ह्यांची कनेक्टिव्हिटी बनली आहे. नांदिन या गावापासूनच जवळच असलेल्या बारी, ज्याला आपण पिसोळबारी म्हणतो, त्या बारीच्या माथ्यावर असलेले हे श्री हनुमंतरायाचे मंदिर आणि जवळच असलेले गणराय, या गणरायाच्या मंदिराचीही एक ख्याती आहे की उजव्या सोंडेचा गणपती म्हणून हे पुरातन असं मंदिर या ठिकाणी आहे. आणि आता आपण मंदिरापासूनच एका वाटेतून आपल्याला भव्य अशा पिसोळगडाकडे जाता येते. इतिहासात अतिशय प्रसिद्ध असलेला ऐतिहासिक वारसा आणि ऐतिहासिक ठेवा जपणारा हा पिसोळ किल्ला. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यावर आजही टाके आहेत. कातळामध्ये कोरलेले हे टाके अतिशय आपल्या इतिहासाची साक्ष देतात आणि या टाक्यांमधलं पाणी आजही थंडगार आहे. उंच चढाई असलेला हा किल्ला, या किल्ल्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याच्या वर गेल्यावर आपल्याला एक कोठार दिसते की शिवकालीन कोठार आहे, की ज्या कोठाराला कोणत्याही प्रकारचा स्लॅब नाही, कोणत्याही प्रकारचं स्टील वापरलेलं नाही, चुनखडीत बांधलेलं असं हे कोठार आपलं त्या ठिकाणी वैशिष्ट्य दिसतं. आजूबाजूला निसर्गरम्य असं ठिकाण आणि पर्वतरांगा असा हा ऐतिहासिक पिसोळ किल्ला आपल्याला या पावसाळ्यामध्ये या ठिकाणचं वातावरण अतिशय निसर्गरम्य राहतं. जरूर आपण एकदा या किल्ल्याला भेट द्यावी आणि ह्या इतिहासाची साक्ष जाणून घ्यावी. धन्यवाद.